राजे छत्रपती माझ्या राजा छत्रपतींची पवित्र जयंती 19 फेब्रुवारी 1630 बरोबर 19 फेब्रुवारी 1630 माझ्या राजांचा जन्म झाला. आजही आम्ही तारखीवरती आजच्या दिवशी मनवतोय. बरेचसे मंडळी तिथीवरती राजांचा जन्मदिवस साजरा करतात, राजांची जयंती साजरी करतात. मी स्पष्ट बोलतोय, अरे माझ्या राजांची दोनच वेळेस काय, माझ्या राजाची हर रोज जरी जयंती साजरी केली ना तरी माझ्या राजांचे उपकार कधीच मिटणार नाही. एवढे उपकार करून ठेवले माझ्या राजांनी, साधे उपकार आहे. अरे राजे नसते तर आज आपण कीर्तनाला बसलो नसतो माई बाप. माझा राजा नसता तर आज इथे कीर्तन झालं नसतं. माझा राजा जर नसता तर आज आम्ही इथे बसू शकलो नसतो. आम्हाला अखंड हरिनाम करायला परवानगी घ्यावी लागली असती, साऊंड सुद्धा लावता आला नसता. आमचा जर राजा नसता तर आम्हाला कथा कीर्तन सुद्धा करायला बंदी असते. आळंदी पंढरपूरची वारी करायला सुद्धा बंदी असते. आज आपण मुक्त अंतकरणाने जगतोय, भगवंताची भक्ती करतोय, परमार्थ करतोय, आनंदाने जगतोय. ही कृपा कुणाची असेल तर त्यांचं नाव राजे शिवछत्रपती. फार वेळ घेत नाही. अरे माना की मेरा राजा भगवान नहीं था. अरे मानलं माझा राजा भगवान नव्हता, माझा राजा देव नव्हता, पण माझ्या राजांमुळे आज मंदिरामधला देव सुरक्षित आहे हे विसरता कामा नये. नाहीतर आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे. दिल्लीमध्ये बसून एक बेगम कराडली, अरे कौन लाएगा शिवा को, कोणीच बोलायला तयार नाही. तेवढ्यामध्ये धिप्पाड देवधारी कर 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 पावलं टाकत टाकत समोर येतो आणि वीज कडकडल्या. अरे हम लाएंगे शिवा को, जिंदा या मुर्दा. कोण आहे पाहता, त्याचं नाव अफजल. सगळ्यांना माहिती आहे. एवढ्या मोठ्या संकटात आता कसं सुटायचं सगळ्यांना प्रसंग माहिती. ते सांगून वेळ घेत नाही. राजांनी त्याही संकटाला पार केलं आणि माझं हिंदवी स्वराज्य घडवलं. पण तो येत असताना काय केलं, महाराज तिकडनं येत असताना पंढरपूरला आला. अरे येताना सर्व हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त करत आला, मूर्त्या फोडत आला. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये रावळामध्ये येणार पंढरपूर पर्यंत तो अफजल नावाचा राक्षस आला. ज्यावेळेस सर्व मावळ्यांना कळालं, पंढरपूर वासियांना कळालं, बडव्यांना कळालं, अरे माझ्या पांडुरंगाची मूर्ती भंग नाही झाली पाहिजे म्हणून पांडुरंगाची मूर्तीच लपवली आणि त्या मूर्तीच्या जागेवर डुप्लिकेट मूर्ती ठेवली. म्हणून आज आम्हाला ओरिजिनल पांडुरंग बघायला मिळतात. अफजल खान आला, पंढरपूरच्या माझ्या पांडुरंगाच्या रावळामध्ये आला, पांडुरंगाचं मंदिर तहस नहस केलं. त्या अगोदर तुळजापूरला आला. अरे तुळजाईच्या आई भवानीच्या मंदिरामध्ये गेला. आई भवानीच्या मूर्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. माझ्या राजांना कळालं, राजे अफजल खान तुळजा भवानी पर्यंत आला, तुळजापूरला आला. तुळजापूरच्या आई जगदंबेच्या त्याने ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. माझ्या राजांनी मोठा वळल्या आणि म्हणावं, जगदंब जगदंब जगदंब. आई भवानी शक्ती दे, युक्ती दे, बुद्धी दे. राजांना झोप येत नाही माई बाप. राजे तळमळ 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 करतात. त्यावेळेस असं म्हणतात, रात्रीच्या वेळेला राजांना स्वप्न पडलं. आई तुळजा भवानी राजांच्या स्वप्नामध्ये जाते आणि राजांना आपली भवानी तलवार अर्पण करते आणि असं म्हणते, राजे ही घ्या भवानी तलवार. आणि राजे मला एक बळी पाहिजे राजे, एक बळी पाहिजे राजे, 2 पायाच्या बोकडाचा बळी पाहिजे राजे. त्याचं नाव आहे अफजल. आणि आई जगदंबेची आज्ञा म्हणून माझ्या राजांनी आई जगदंबेला तो बळी दिला.
आणि नसते झाले राजे शिवछत्रपती जिजाऊ माँसाहेब, नसता झाला तुम्ही, नसते झाले राजे शिवछत्रपती, नसते झाले राजे शिवछत्रपती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बैठती, और अगर एक छत्रपति शिवाजी महाराज ना होते तो सुन्नत सबकी होती. आम्ही कीर्तन ऐकू शकलो नसतो नाही बाप. एक वाक्य ऐका, माझा राजा कोणत्या धर्माचा विरोधक नव्हता. वाक्य स्पष्ट ऐका आधी. माझा राजा मुस्लिम विरोधी अजिबात नव्हता. माझ्या राजांचे अंगरक्षक काही मुस्लिम होते. माझ्या राजांच्या सैन्यांमध्ये मुस्लिम काही होते. माझा राजा कोणाचाच विरोधक नव्हता. एखाद्या मराठ्याने जरी अत्याचार केला, एखाद्या पाटलाने जरी अत्याचार केला, सर्वात अगोदर एका पाटलाचा चौरंगा करणारे माझे राजे शिवछत्रपती आहेत, योग्य न्याय करणारे, म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात. आज त्या जाणत्या राजांची जयंती आहे. काय दर्जा आहे माझ्या राजांचा. मुस्लिम समाजामधले लोक सुद्धा माझ्या राजांना देव म्हणतात. आजही माझा राजा कोण्या जातीचा विरोधक नव्हता. जो माणुसकीला काळीमा भासणार आहे माझा राजा, त्यांचा विरोधक होता. आणि आज त्यांची जयंती. कसे होते माझे राजे. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या राजात, माझ्या देवात, माझ्या राजाचं नाव गाजते राजा